भाग तिसरा. मयू कॉफी पित असताना बोलू की नको हा विचार करून सारखी इकडे तिकडे बघत होती. तिच्या मनात अचानक विचार सुरू झाले होते. चेहऱ्यावरचे हे बदल नचिनने अचूक हेरले होते. कॉफीचा एक सिप घेत त्याने हळूच तिला विचारलं, काही बोलायचंय का? काय विचारायचंय? तीही खिडकी बाहेर बघत त्याला म्हणाली, हो, मला अतिशय महत्वाच्या गोष्टीवर पण मला माहित नाही हे किती योग्य अयोग्य बरोबर चूक आहे. या गोष्टीचा विचार मला करायचा नाहीये. नचिनने मोबाईल सायलेंट मोडवर केला आणि तिला म्हणाला, हे बघा, रिलॅक्स व्हा आणि प्लीज मला सगळं सांगा. मयूने बोलायला सुरुवात केली, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे, पण लग्नात अजून एक धोका खायला मी तयार नाहीये. खरं तर हे सगळं मी उद्या तुम्हाला सांगणार होते, पण आता थांबलोच आहोत तर आत्ताच सांगून टाकते. लग्न करायच्या अगोदर माझी एक अट आहे आणि ती म्हणजे आपण फक्त 1 वर्षासाठी लग्न करायचं, म्हणजे तसं कॉन्ट्रॅक्ट करायचं. बघू, पुढे जमलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही तुमच्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने. कदाचित तुम्हाला वाटेल की हा काय वेडेपण आहे, पण काय करू, लग्नात आणि प्रेमात एकदा तोंड पोळून निघालंय माझं. परत असं झालंच तर मी कधीही त्यातून बाहेर पडू शकणार नाही. खरं तर आत्ताही जे काय झालंय किंवा होतंय ते समजण्या पलीकडचं आहे, मयू म्हणाली. तिचं बोलणं ऐकून नचिन विचारात पडला. त्याला समजून चुकलं होतं की आपण त्यांना नीट कन्व्हिन्स करू शकलेलो नाहीये. अर्थात त्या त्यांच्या जागी अगदी बरोबर आहेत, पण यार हे कॉन्ट्रॅक्ट लग्न करणं अगदी व्यावहारिक वाटतं. आणि मला तर लग्न करायचंय, त्यांच्यावर अगदी भरभरून प्रेम करायचंय, त्यांना माझ्यावर प्रेम करायला लावायचंय. आणि हे असं व्यावहारिक वागणं मला खरंच जमणार नाही. आणि जर आमच्या नात्याला 1 वर्षापेक्षाही जास्त कालावधीची गरज असली तर? या 1 वर्षात मी आमच्या नात्यात प्रेम फुलवू शकलो नाही तर त्या सोडून जाणार आहेत का मला? मयूच्या आवाजाने तो भानावर आला. ओ माय गॉड, इतका कसला विचार करताय? नची किंचित हसत म्हणाला, तुम्हाला नाही कळणार ते. मग समजून सांगा ना. लग्नानंतरही अशा भरपूर गोष्टी असतील ज्या मला समजणार नाहीत, त्या तुम्हालाच मला समजून सांगाव्या लागतील. आणि असं समजा की त्याची सुरुवातच झालीये, सो प्लीज सांगणार आहात का? मयू म्हणाली. नची तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो, 1 वर्षात तुमचं किंवा आपलं एकमेकांशी पटलं नाही तर? तो पुढे बोलणार इतक्यात त्याचा फोन व्हायब्रेट होतो. तो उचलणार नसतो, पण कॉल महत्वाचा असल्यामुळे तो पटकन रिसीव्ह करतो आणि लगेच पोहोचतो असं म्हणून फोन कट करतो. दोघांमध्ये एक भयान शांतता असते. ती मोडत तो बोलतो, आता मला इमर्जन्सी आलीये, तरीही आता पटकन मी सांगतो. असं म्हणत तो उभा राहतो, दोन्ही हात टेबलवर ठेवून बोलतो, या 1 वर्षात तुमच्याकडून कोणतेही कनेक्शन निर्माण होईल की नाही हे माहीत नाही, पण माझ्याकडून मात्र आत्ताच, किंबहुना 15 दिवसापासूनच तो बॉन्ड, प्रेम, कनेक्टिव्हिटी, कनेक्शन हे सगळं निर्माण व्हायला सुरुवात झालीये. हो, ती अट मला मान्य आहे, कारण तुमच्या स्वभावावर नाही तर माझ्या विचारशक्तीवर, प्रेमावर, सेन्सवर विश्वास आहे. सो मग 1 वर्षाच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टवर सही कधी करायची? कॉन्ट्रॅक्ट पेपर तुम्हीच बनवून आणा. अजून एक सूट देतो, या एका कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये तुम्हाला अजून किती अटी, तरतुदी नमूद करायच्या असल्यास ही मोकळीक मी तुम्हाला देतो. बाय. असं म्हणून तो तिथून निघतो. बाहेर येऊन साळुंखेनी आणलेली गाडी ड्राईव्ह करत तो निघूनही जातो. मयू मात्र अजूनही त्याने बोललेल्या गोष्टींवर विचार करत असते. तो दुखावलाय याची जाणीव तिला झालेली असते, पण माझ्यासारखंच दुःख त्याच्या वाटेला नको म्हणून ती तो बॉन्ड तयार करायचं फायनल करते. नचीच्या ओळखीमुळे किंवा पोस्टमुळे रजिस्टर मॅरेज करायला त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. अवघ्या 2 दिवसात त्यांना डेट मिळते. अर्थात लग्नात काही तामझाम नसल्यामुळे दोघांनाही कसली शॉपिंग, गडबड काहीच नव्हतं. नची घरातच विचार करत बसलेला असतो, अरे यार, नक्की माझंच लग्न आहे ना? माझ्याकडे, रूमकडे आणि या घराकडे बघून रस्त्यावरून चाललेला माणूस सुद्धा म्हणणार नाही की इथे लग्न आहे. जाऊ दे ना, मी कोणाला दाखवण्यासाठी थोडी लग्न करतोय. नची तसाही तयारच होता. 3ऱ्या दिवशी आहे त्या कपड्यांवर मयुरी आणि नचीचं लग्न झालं. तिला फक्त आजोबांची काळजी होती. तेव्हा नचीने त्यांना आपल्या घरी येण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी तो मान्य केला नाही. पण मयू दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांना भेटायला येईल असं सांगून सगळे आपापल्या घरी निघाले. इथूनच सुरुवात होते आपल्या प्रेमकथा लग्नानंतरचीला. घरात प्रवेश करताना आदूने मस्त दरवाजा वगैरे अडवला होता. मयूसाठी हे नवीन नव्हतं, पण नचीसाठी होतं ना.
तो सगळं कौतुक करवून घेत होता, एन्जॉय करत होता. फायनली मयुरी घरात आली. नचीच्या चेहऱ्यावर तर जग जिंकल्याचा आनंद होता. चहा वगैरे आवरून आदिती आणि साळुंखेने दोघांचा निरोप घेतला. आता दोघही घरात एकटेच. एव्हाना लग्नासाठी कन्व्हिन्स करणारा नची आता मात्र एकदम शांत होता. मयूला काय बोलावं किंवा विचारावं म्हटलं तर ती लवंगी मिरचीसारखी तिखट हा अनुभव त्याने घेतला होता. म्हणून शांत राहणंच त्याने योग्य समजलं. संध्याकाळचे 8 वाजले तरी हा मोबाईलमध्येच डोकं घालून बसलेला. मयुरीला नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं. भारीतली नाही पण साधीशी साडी नेसून पण तिला कंटाळा आलेला. त्यात तिला खूप भूक लागली होती. ती मनातच विचार करत होती, प्रेम आहे म्हणे, इथे मला भूक लागलीये, लग्न दिवशी उपवास करतात हे पण माहित नाही काय? यांनी केलेला का उपवास की मीच मूर्खपणा केलाय यावेळी पण? आता कसं सांगू, मला भूक कंट्रोल होत नाहीये. किती वेळ त्या मोबाईल मध्ये डोकं घालणार आहेत? मोबाईल सोबतच लग्न करायचं ना मग. अरे देवा, काय बडबड करतेय मी. वैतागून शेवटी ती नचीजवळ जाते. जेवण बनवायला साहित्य असेल तर कुठे काय आहे ते आजच्या दिवस दाखवणार का? उद्यापासून मी बघेन सगळं. नची पटकन जागेवरून उठतो. तिच्याकडे बघतच म्हणतो, आय एम रिअली सॉरी, ऍक्च्युली माझ्या लक्षात आलं नाही. जेवण बनवत बसू नका, फक्त 15 ते 20 मिनिटं थांबा, मी आपल्यासाठी पार्सल घेऊन येतो. असं म्हणत तिच्या उत्तराची वाटही न बघता तो तिथून निघून जातो. ती मागून हळूच बोलते, अहो ड्रेस तरी चेंज करा. तो ऐकतो, न ऐकल्यासारखं करतो आणि हसून न थांबताच निघून जातो. मयू येईपर्यंत ती फ्रेश होऊन ड्रेस घालते. जेवणाची ताटं घेऊन त्याची वाट बघत असते. इकडे कधीही जेवणाचा भरोसा नसलेल्या नचीला आज घरी जेवणासाठी आपली कोणीतरी आतुरतेने वाट पाहतय ही भावनाच सुखवत असते. रात्री झोपताना आपण बाहेर झोपायचं असा विचार करून ती फ्रेश होतानाही त्याच्या बेडरूम मध्ये इकडे तिकडे न बघता सरळ लगेच बाहेर येते. जेवण वगैरे आवरून ती बाहेरच अडखळत असलेली त्याला कळते. तो तिला थांबवत म्हणतो, इतका विचार नका करू, मी आता ड्युटीवर जाणार आहे आणि थंडी पण आहे. सो आता मी थोड्या वेळात निघेनच, तुम्ही निवांत बेडरूम मध्ये झोपलात तरी चालेल. ती फक्त मान डोलावते. थोड्या वेळात तो तयार होऊन निघूनही जातो. तशी त्याला जायची इच्छा नव्हती, कारण काल रात्रीची ड्युटी परत आज दिवसभराची दगदग यामुळे तो पूर्णपणे थकला होता. तरीही पर्याय नाही म्हणून जावं लागलं. तो गेल्यावर मात्र मयू एकदम रिलॅक्स झाली. मस्तपैकी बेडरूम मध्ये जाऊन झोपणार असं ठरवून आत गेली. पण आत गेल्यावर नचीची रूम बघून तिची झोपच उडाली. इतकी वेल ऑर्गनाइज्ड रूम बघून नकळत ती सगळं बघू लागली होती. त्याच्या रूम मध्ये त्याने वेगवेगळे सुंदर कोटचं कलेक्शन करून ते योग्य त्या ठिकाणी लावलं होतं. पुस्तकांच्या कपाटाकडे लक्ष गेलं तेव्हा ती हुरळून जाऊन तिथे गेली, कारण त्याच्याकडे सस्पेन्स, थ्रिलर, लव्ह स्टोरी, स्पिरिच्युअल या सगळ्या प्रकारची पुस्तकं होती. अजून एका ठिकाणी तिचं लक्ष जात होतं, ते म्हणजे त्याचं म्युझिक कलेक्शन. त्यात सगळ्या प्रकारची वेगवेगळी भाषेतली गाणी तिला बघायला मिळतात. नकळत तिला कुठून तरी खूप सुंदर स्मेल येत असतो. तो घरात नव्हता आणि हा स्मेल कुठून येतोय या उत्सुकतेपोटी तिने कपाट उघडलं. समोर तिला फक्त त्याचे शर्ट्स दिसले. त्यातून येणारा परफ्यूमचा वास तिला मोहित करत होता. नकळत ती त्या शर्ट्स जवळ जाऊन मोठा दीर्घ श्वास घेते. तिला तिच्या या कृतीची इतकी लाज वाटते की आपण आता नव्यानेच प्रेमात पडल्यासारखं का वागतोय असं वाटून ती पटकन मागे सरकते. पण तिचे हात मात्र सहजपणे त्याच्या कपड्यावर, शर्ट्सवर फिरू लागतात. नचीच्या परफेक्ट पर्सनॅलिटीला हे कपडे कसे दिसत असतील असं एव्हाना मॅडम इमॅजिन करत होत्या. कपाटात तिला वेगवेगळे परफ्यूम, वॉच, गॉगल हे सगळं दिसत होतं. कपाट बंद करून ती तशीच कपाटाला पाठ टेकून उभी असते. समोरच्या भिंतीवर तिला त्याच्या ट्रेनिंगचे फोटो दिसतात. शेजारीच त्याचा आणि आदितीचा लहानपणीचा फोटो दिसतो. तिचं असं पूर्ण रूमभर वावरणं अजून कोणतरी नोटीस करत असतं. कोण असतं ती व्यक्ती? नचिकेत. हो, नचिकेतच. पोलीस असल्यामुळे कोण घरात कधी घुसेल किंवा त्याची कसली हानी करेल याची शाश्वती नव्हती. म्हणून त्याने घरात प्रत्येक रूममध्ये सीसीटीव्ही लावले होते. खरं तर आज त्याला त्याचा फायदाच होत होता, पण काही दिवसात ते काढून टाकण्याचाही विचार केला होता. आता या क्षणी दोघेही एकमेकांच्या नकळत एकमेकांचं निरीक्षण करत होते. नची सुखावला होता. वाटतं तितकी ती खडूस नाहीये हे त्याला वाटून गेलं. मयू पण खूप झोपली होती. खूप झोप आलेली, पण डोळे साथ देत नव्हते. विचार करून मन थकलं होतं. तिने सरळ एक पुस्तक निवडलं आणि ते झोपूनच वाचता वाचता तिची झोप लागली. तिची झोप लागलेली बघून नची सुद्धा रिलॅक्स झाला.
दुसऱ्या दिवशी ड्युटीवरून जरा लवकरच आला. स्वतःनेच दरवाजा उघडून फ्रेश होऊन कधी तो सोफ्यावर झोपला हे कळलंच नाही. मयूने आज सुट्टी घेतली नव्हती, पण झोप मात्र तिच्यावर मात करायची. तिने झोपेतच ऑफिसला तब्येतीचं कारण सांगून ती परत झोपली सुद्धा. दुपारी 2-3च्या सुमारास किचनमध्ये आवाज आल्यामुळे ती पटकन बाहेर आली. त्याला बघून ती तुम्ही तुम्ही कधी घरी आले? नची भुवईवर अंगठा फिरवत, तुम्ही आज घरी राहणार होतात का? पण आदिती तर म्हटली की तुम्ही सुट्टी घेतली नाहीये. नची म्हणाला, हो ते जरा बरं वाटत नव्हतं म्हणून सुट्टी घेतली. तुम्ही कधी आलात पण? मयूने विचारलं. मी सकाळी 6ला आलो. परवा पण नाईट होती. काल दिवसभर झोपलं नव्हतं, परत नाईट, म्हणून सकाळी लवकर आलो. नची म्हणाला. मयू त्याला चिडवत म्हणाली, अच्छा, म्हणजे तुम्हीही तुमच्या पोस्टचा फायदा घेता म्हणजे. असं म्हणतच तिच्या मनात विचार चालू होते. असली कसली झोप माझी? बाहेरच्या खोलीत सकाळपासून कोणतरी झोपलंय हे तुला माहिती नाहीये? मयू म्हणाली. नचीला तिचा टोमणा कळलेला होता. सोबतच मनात काय चालू आहे याची कल्पना पण आलेली. मी बाहेर येऊन झोपलो, पण तुम्हाला हे कसं कळलं नाही याचा विचार करताय ना? नका इतका विचार करू. काल दोघे पण थकलो होतो ना, म्हणून झोपलो. बरं, तुम्ही चहा घेणार का? मी मला करतोच आहे. हो म्हणून ती आंघोळीला निघून जाते. नची जवळच्याच खानावळीत दोघांच्याही जेवणाची ऑर्डर देतो. किचनमध्ये गेल्यावर तिला कळतं की जरासं साहित्य आणावं लागेल, म्हणून ती संध्याकाळी जाऊन भाजी वगैरे घेऊन येते. ती मार्केटला गेल्यावर नची मात्र तिची वाट बघत बसलेला असतो. किती सुंदर असतं ना प्रेम, आणि त्यापेक्षा सुंदर असते ती भावना की आपल्यावरही कोणीतरी प्रेम करतंय, अगदी मनापासून, कोणताही स्वार्थ न ठेवता, अगदीच निस्वार्थपणे. या फिलिंग पासून नची आणि मयू दोघेही खूप दूर असतात, तरीही एकत्र असतात. लग्न त्यांनी केलं होतं, पण त्यात मयूला कोणाचं काही पडलंच नव्हतं. या नात्यात पुढे जाण्यासाठी आपणही काही प्रयत्न करावा असं तिला दूरदूरपर्यंत वाटत नव्हतं. अर्थात तिच्या या अशा वागण्याला तिचा भूतकाळ कारणीभूत आहे असे बाबा नचिकेत यांचं मत होतं. दोघांच्याही ड्युटीचा वेळ पूर्णपणे वेगळा असायचा. त्यात साहेब पोलिसात असल्यामुळे अचानक जाणं येणं व्हायचं ते वेगळंच. सकाळी ऑफिसला जाताना मयू स्वतःचा टिफिन बनवायची, त्यात ती त्याचं जेवणही बनवायची. आदिती तिला या गोष्टीवरून चिडवायला लागली की सरळ सांगून रिकामी व्हायची. अगं, त्यांचं जेवण काय वेगळं करायची गरज नाहीये. 2-3 पोळ्या एक्स्ट्रा केला की जेवण तयार असतं. आणि मी इतकी संकोचित वृत्तीची नाहीये की एकटीचा विचार करेन. ठीक आहे, लग्न झाल्यावर इतर पुरुषासारखा वेंधळेपणा नची करेल असं तिला वाटलं होतं, पण ती यात पूर्णपणे चुकली. स्वतःचा टॉवेल पासून सॉक्स, शूज पर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे ठेवल्या जायच्या, आणि याचं तिला खूप आश्चर्यही वाटायचं. तिचंही स्वतःच्या जेवणासोबत आपलं जेवण करणं, शिफ्टनुसार जेवणासाठी वाट बघणं, तिच्या हातचं कडू कारलंही स्वीट सारखं खाणं, कधीतरी रात्रीच्या वेळी ती आता काय करत असेल म्हणून CCTV चेक करणं, तिच्या हालचाली न्याहाळणं, ती आंघोळ करून आली की नकळतपणे तिच्या जवळून जाणं, ड्रेस चॉईस करताना तिला हा बेस्ट आहे हे असं एखाद्या कृतीतून करून दाखवणं, हे सगळं त्याला आवडत होतं. रविवारी योगायोगाने दोघांनाही सुट्टी असायची. तसे दोघांचे काही विशेष प्लॅन नव्हते, पण सकाळी सकाळी नचीने मयूला विचारलं, आज आपण एखादा मूव्ही बघूया का? तिने जास्त आढेवाढे न घेता होकार दिला, पण कोणता मूव्ही बघावा हे दोघांनाही कळत नव्हतं. नंतर मयूच बोलली, मी बघते कोणता चांगला मूव्ही भेटतोय का. तिने जरा सर्च केलं. तिला गीता गोविंदम या मूव्हीचे रिव्ह्यू चांगले वाटले, म्हणून त्या दोघांनीही तोच बघायचा असं फिक्स केलं. साधारण 11च्या सुमारास दोघेही टीव्हीला मोबाईल कनेक्ट करून मूव्ही बघत होते. पिक्चर जसजसा पुढे जात होता तसतसं नची मनातल्या मनात हसत होता आणि लाजत होता. आनंदी सुद्धा होत होता, कारण पिक्चर मधील हिरो अगदीच त्याच्यासारखा इनोसंट आणि हिरोईन अगदी मयूसारखी रागीट होती. ऍक्च्युली मयूलाही नंतर नंतर ऑकवर्ड वाटायला लागलं की आपण हा मूव्ही का चॉईस केला असेल, याचा तिला आता राग येत होता. मूव्ही संपल्यावर एक झोप काढून ती कुठेतरी फिरायला जायचा विचार करत होती. तेवढ्यात नची तयार होतोय हे तिला कळलं. ती तयार होत असताना त्याला म्हटली, कुठे बाहेर जाणार आहात का? नची शर्टची बटन्स लावत हो म्हणाला. मनात म्हणाला की तुम्हाला सोबत चला म्हटलं तर तुम्ही काय तयार होणार नाहीत. मला तर वाटतंय दोघांनीही कुठेतरी जावं. असो. मयू जरा अडखळतच म्हणाली, ओके, मग मी
म्हणजे मी येऊ का सोबत? म्हणजे तुमचं काही महत्वाचं काम असेल तर राहू देत. मी आपलं सहजच विचारलं. मला पण बोर होतंय. नचीला काय रिॲक्ट करावं हेच कळत नव्हतं. तो फ्रीज झालेला. तो तसाच मागे वळला आणि परत फक्त आर यू शुअर इतकंच बोलू शकला. मयू पटकन बोलून गेली. ऑब्व्हियसली आय एम शुअर. जस्ट 5 मिनिट्स. ती तयार होत होती तोपर्यंत हॉलमध्ये बसला होता. खरं तर त्याला वाटत होतं की हृदय आता बाहेर येतंय की काय. यार, या फक्त माझ्या सोबत फिरायला येतायत तर माझी ही स्थिती आहे. जर यांनी माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली तर मी काय करेन? ओ माय गॉड, आय कांट इमॅजिन. ती तयार होऊन बाहेर आली होती. तिला बघून तर वेडाच झाला. बीटरूट रंगाचा फुल स्लीव्स क्रॉप टॉप, त्यावर फेंट ब्ल्यू अँकल जीन्स, व्हाईट स्नीकर्स, हातात फक्त मोबाईल आणि गॉगल. दोघेही गाडीवर बसून निघाले. गाडीवर बसल्यावर आरशात दोघेही एकमेकांना बघत होते, पण गॉगलमुळे ते एकमेकांना कळत नव्हतं. तिने घातलेलं मंगळसूत्र टॉपच्या आतच होतं. तिने ते नंतर हळूच बाहेर काढलं. हे सगळं हा बघतच होता. दोघे जणही एकमेकांशी बोलत होते, पण आवाज स्पष्ट ऐकायला येत नव्हता. मग परत तिला त्याच्या कानाजवळ जाऊन मोठ्याने सांगावं लागायचं. एके ठिकाणी चौकात सिग्नलला गाडी थांबली. त्याचं लक्ष एका जोडप्याकडे गेलं. ते सुद्धा टू व्हीलरवरच होते. दोघांचेही वाद चालू होते. नचीने नीट पाहिलं तर त्याला तो सुहास म्हणजे मयूचा एक्स हस्बंड वाटला. त्याने मिरर मधून मागे बघितलं तर मयू मोबाईलमध्ये काहीतरी करत होती आणि तिचा एक हात नकळत नचीच्या खांद्यावर गेला होता. कदाचित ती काहीतरी वाचत होती आणि हसत होती. तिच्या त्या स्पर्शाने तो सुखावला होता. ती मोबाईल बंद करत सिग्नल कधी संपतो हे बघण्यासाठी आजूबाजूला पुढे बघते तर तिलाही सुहास दिसतो, पण सुहासने मात्र तिला अजून पाहिलं नसतं. ते दोघे भांडत आहे हे तिला कळलं. तिला काय करावे हे सुचत नव्हतं. त्याला अगदी अचानक समोर बघून ती अस्वस्थ झालीच होती. अगदी कशाचाही विचार न करता तिने नचिकेतला पाठीमागूनच मिठी मारली. तिच्या या कृतीने नची एकदम चमकला आणि त्याने मागे पाहिलं तर ती फक्त त्याला सॉरी म्हणाली आणि दुसऱ्या क्षणाला तेच झालं. सुहासने बोलता बोलता तिच्याकडे पाहिलं. तिला अशा अवतारात बघून तो तर पूर्ण शॉक झाला होता. त्यात तिच्यासोबत स्वतःपेक्षा हँडसम पुरुषाला बघून त्याच्यातला इगो चांगलाच ठेचून निघाला होता. नकळत तिने स्वतःचं मंगळसूत्रही त्याला दाखवून झालं होतं. त्या दोघांचे खेळ नची बघत होता. तेवढ्यात सुहासने तिला आवाज दिला, मयू. त्याचा असा आवाज देणं, तेही नचीच्या समोर, हे तिला अजिबात आवडलं नव्हतं. तिने नचीला गाडी स्टार्ट करायला सांगितली. सिग्नल सुद्धा सुटला होता. दोघेही तिथून निघाले. या काही क्षणांच्या खेळात मनाच्या किती संवेदना त्यांनी अनुभवल्या होत्या हे त्यांनाच माहीत. पुढे गेल्यावर ती तशीच त्याच्या पाठीवर मान टेकून रिलॅक्स झाली. तिच्या मनाची घालमेल त्याला जाणवत होती आणि आदितीचं एकच वाक्य त्याच्या डोक्यात घुमत होतं. जेव्हा त्या मुलीचा पास्ट अचानक तिची काही चूक नसताना प्रेझेंटमध्ये डोकावतो, तेव्हा तुम्ही पुरुष कशाचा विचार न करता त्या मुलीला दोष देऊन रिकामे होता.